या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या कविवर यांच्या ओळीप्रमाणे संघर्षामधून स्वतःचं जीवन आणि अस्तित्व तयार करण्यासाठी एक खूप मोठी लढाई लढली गेली आणि त्यामधून यश देखील मिळवलं गेलं. 29 वर्षापर्यंत ललिता म्हणून जीवन जगणाऱ्या आणि आत्ता ललित कुमार असलेल्या ललित कुमारांनी गोंडस अशा मुलाला जन्म दिलेला आहे. आणि हा जो एकंदरीत त्याचा प्रवास आहे तो कशा पद्धतीचा राहिला, समाज म्हणून कशा पद्धतीनं पाहिलं गेलं, एकंदरीत या लढाया कुठल्या पातळीवरच्या होत्या आपणच त्यांना विचारणार आहोत. आणि नेमका बाप झाल्याचा आनंद काय आहे हा देखील विचारायचा आहे. काय सांगाल, काय आनंद असेल बाप झाल्याचा? बाप झाल्याचा आनंद हा शब्दामध्ये मांडता येणार नाही. जेवढा मोठा संघर्ष होता, जेवढी मोठी लढाई होती आयुष्याची जगण्यासाठी, फक्त जी माणसाची माणूस म्हणून जे माझं अस्तित्व निर्माण करण्याची जी माझी लढाई होती, त्याहीपेक्षा माझ्या मते हा खूप मोठा माझा आनंद आहे जो मी शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही. अग्निपरीक्षा होती आणि ही अग्निपरीक्षेची सुरुवात कधीपासून झाली नेमकी, आणि ह्या सगळ्यामध्ये सहभागी कोण होतं, कशा पद्धतीने तुम्हाला यामध्ये साथ देखील लाभली? ही अग्निपरीक्षेची सुरुवात जी होती ती मला वाटतं 2017मध्ये सुरू झाली. त्या सुरुवातीला तर खरं तर घरच्यांपासूनच, आईवडिलांच्या सपोर्टपासून, माझे मामा ज्यांनी मला सपोर्ट केला, त्याच्यानंतर आमचे तत्कालीन पोलीस अधीक्षक तेव्हाचे जी श्रीधर साहेब, आमचे पोलीस डिपार्टमेंटचे सहकारी, या सर्वांनी, आणि सगळ्यात मोठं म्हणजे इथपर्यंतच्या प्रवासामध्ये आज मी या ठिकाणी तुमच्यासमोर जो बोलतो आहे ते म्हणजे तेव्हाचे तत्कालीन मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्या महिलेचा सहानुभूतीपूर्वक विचार करा म्हणून DG ऑफिसला जो आदेश दिला आणि DG ऑफिसने त्याची पूर्तता केली. आमच्या जी श्रीधर साहेबांनी, SP साहेबांनी तेव्हाच्या, आणि ज्या मुख्यमंत्री साहेबापर्यंत, देवेंद्र फडणवीस साहेबापर्यंत मला ज्या घेऊन गेल्या, त्या राष्ट्रवादीच्या विद्याताई चव्हाण यांनी, आपल्या सर्वांनी, मीडियांनी, पत्रकार बांधवांनी, महाराष्ट्रातल्या जेवढ्यांनी मला सर्वांनी जो काही सपोर्ट केला, त्या सर्वांच्या सपोर्टमुळं मी आज इथपर्यंत आहे. आणि खरंच शब्दामध्ये आपले आभार मी व्यक्त करू शकत नाही. आपल्या सर्वांच्या सपोर्टमुळं, सर्वांच्या सहकार्यामुळं आज माझा जो संघर्षाचा जो प्रवास, जी लढाई होती ती इथपर्यंत मी सुखाचं पोहोचलो आहे. शासन आता या लढाईमध्ये, या संघर्षामध्ये 2 पातळीवरची लढाई होती. समाजव्यवस्थेची एक वेगळी लढाई होती, कुटुंबासोबत, नातेवाईकांसोबतची एक वेगळी लढाई होती. त्याचबरोबर जे शासन प्रशासनामध्ये, जिथं तुम्ही नोकरी करता, ज्या पोलीस प्रशासनामध्ये शिस्तीचं म्हणून समजलं जातं, तिथंही या लढाया होत्या. या 3 पातळीवरती कशा पद्धतीने फेस केलं? लढाई एक आजूबाजूच्या समाजातल्या या समाजासोबत, एक लोकांसोबत, यांच्यासोबत एक लढाई होती. आणि एक लढाई स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी, त्याची एक लढाई होती. आणि तिसरी लढाई म्हणजे आमच्या पोलीस डिपार्टमेंटकडून परमिशन घेण्याची आणि पोलीस खात्यामध्ये कायम राहण्याची ही एक लढाई. हा फार संघर्ष आणि कठीण काळ होता. त्या कठीण काळामध्ये आपण तर आतापर्यंतचा प्रवास माझा पाहतच आलात की फार असा कठीण काळ, जो की मी आत्ताच्या घडीला तो काहीच वाटत नाही. तो काळ जर मागच्या काळामध्ये बघायला गेलं तर कधी हताश झाल्यासारखंही वाटलं असेल. कधी आपण आता खूप संघर्ष केला आहे, या संघर्षानंतर आता शेवटी पदरामध्ये काय पडतं, असं हताश भावनाही कधी आल्या असेल? हताश झाल्यासारखंही वाटत होतं. ज्या काळामध्ये मी सगळा खूप मोठा संघर्ष करून केल्याच्या नंतर ज्यावेळेस माझ्या जो काही मला यश लाभलं, त्यावेळेस खूप मोठा संघर्ष केल्याच्या नंतर ज्या माणसाला म्हणजे मला त्यावेळेसची माझी अशी भावना होती की म्हणजे आनंद तर होताच गगनामध्ये, त्यावेळेस सगळं माझा यश माझ्या आयुष्यामध्ये मी प्राप्त केल्याच्या नंतर आनंद तर होताच, पण खूप मोठा संघर्ष केल्याचा आनंद, खूप मोठा संघर्ष केला, त्यामुळं जो हताशपणा आपण म्हणतात तसा होता. त्या पद्धतीचा हताशपणाही होता मनामध्ये की खूप मोठा संघर्ष करून आपल्याला यश मिळालेलं आहे. पण शेवटी ह्या संघर्षाचं यश मिळाल्याचा आनंद देखील चेहऱ्यावर होता. आम्ही त्यावेळेस देखील, आणि हा लग्नाचा जो निर्णय होता नेमका, आता ही शस्त्रक्रियेचा जो निर्णय होता, त्या कालावधीमध्ये कुणाकुणाचं सहकार्य लाभलं गेलं, आणि नेमकं ते झाल्यानंतर हा लग्नाचा टप्पा, हे सगळं कसं झालं?
शस्त्रक्रिया करण्यामध्ये खरं तर डॉक्टर त्यावेळेस सेंट जॉर्ज हॉस्पिटलचे डॉक्टर मधुकर गायकवाड सुप्रिडंट सर यांनी जे सहकार्य केलं आणि त्याच्यानंतर ज्या टीमनी चमूनी माझ्यावरती शस्त्रक्रिया केली, डॉक्टर राज्य सर आणि त्यांची टीम, या सर्व टीमने माझ्यावरती जी काही शस्त्रक्रिया करून एक यशस्वीरित्या माझ्यावरती शस्त्रक्रिया करून पार पाडली आणि मी आज एवढं सुखाने आयुष्य जगतोय नाही तर एक सुखाने आयुष्य जगून माझा एका मुलीसोबत मी एका संसार थाटून एका मुलाला जन्म देतो, त्याबद्दल मी डॉक्टरांचे खरंच खूप आभार मानतो. या संघर्षाच्या काळामध्ये ज्या लोकांनी मला सहकार्य केलं त्यांचेही मी परत एकदा खूप मनापासून आभार मानतो. मीडिया महाराष्ट्रातील, त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस, श्रीधर साहेब, विद्याताई चव्हाण. सहकार्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गार्जियन सपोर्ट असतो, म्हणजे कुटुंबाचा सगळ्यात मोठा सपोर्ट राहतो. यात कुणाचा पाठबळ होतो कुटुंबाचं नेमकं तुम्हाला, आणि या सगळ्या एकंदरीत ललितापासून ललित कुमारपर्यंत याच्यामध्ये आईवडील असतील, यांचा कुणाचा कसा नेमका सहभाग? आईवडिलांचा सुरुवातीच्या काळामध्ये थोडं म्हणजे सांगितलं त्यावेळेस तर त्यांना थोडं म्हणजे हसावा का रडावा विश्वास नव्हता, पण त्याच्यानंतरच्या काळामध्ये जो आईवडिलांनी सपोर्ट केला, त्याच्यानंतर माझे मामा अर्जुनरावजी उजगरे, बाबासाहेब उजगरे, भीमराव उजगरे, या मामांनी, अर्जुनरावजी उजगरे मामा हे दिवस रात्र माझ्यासोबत त्या काळात संघर्षाच्या काळामध्ये सोबत राहिले. खूप मोठी त्यांची मोलाची साथ राहिली आणि या सगळ्यांच्या सहकार्यामुळेच मी आज इथपर्यंत आहे. आईवडिलांची देखील साथ महत्त्वाची राहिली. पण आता हा जो निर्णय होता की शस्त्रक्रिया झाली, पूर्णतः ते सुरळीत पद्धतीने पार पडली, मात्र पुढचा टप्पा होता तो विवाहाचा टप्पा, तो कसा पार गेला? विवाहाचा टप्पा खरं तर ऑपरेशन जे करायचं होतं ते फक्त एक ओळख निर्माण करायची होती. फक्त स्त्री नाही, पुरुषही नाही, नेमकी माझी ओळख काय, ती ओळख माझी निर्माण करायची होती मला. मी स्त्री नसून मी पुरुष आहे, फक्त जगाला दाखवायचं होतं. एका स्त्रीसोबत लग्न करून संसार थाटायचा नव्हता. पण ते हळूहळूच्या नंतर म्हणजे परिस्थितीने तसं हळूहळू समज घरच्यांनी हे ज्या पद्धतीने समज हे केलं, आता मुलगी पाहुण्यांनी मुलगी बघायला हवी आणि त्याच्यानंतर मग ज्या पद्धतीचे स्थळ येऊ लागले, एका मुलीसोबत लग्न केलं आणि मग नंतर लग्नाच्या काय आठवणी आहेत? लग्न करत असताना नेमकं कोविडचा कालावधी होता, त्या कालावधी आम्ही देखील त्याच्या बातम्या केल्या होत्या. नेमकं कसा होता आणि तो आनंदाचा कसा परमोच्च क्षण होता? ते लग्नाचा काळ म्हणजे तर अगोदर पण मीडियाला मी सांगितलेलं आहे. ते काळ म्हणजे दर होय नाही ते तिच्या नातेवाईकाकडून होत होतं, तिच्याकडून यश होतं लग्नाला, परंतु तिच्या काही नातेवाईकांचा हे काही सपोर्ट नव्हता. त्यामुळं तिची आई पण द्विधा मनस्थितीमध्ये होती. परंतु तिच्या आईने ठरवलं होतं की म्हणजे द्यायची तर मलाच मुलगी द्यायची, आणि तिची पण इच्छा होती की माझ्यासोबतच लग्न करायचं. ती तर हे केलं. त्याच्या लग्न हे आमचं सगळं अचानक तिला बघायला गेलो आणि त्याच दिवशी केलं. तुम्ही तर बघितलं आहे लग्न. त्याच्यानंतर रिसेप्शन पार्टी गावामध्ये हे ठेवली आणि त्याच्या इकडं तिकडं कुठंतरी फिरायला जायचं ठरलं होतं लग्नानंतर. त्याच्या 8 दिवसांनीच कोविड लागलेला होता. तर अशा आहेत लग्नाच्या भरपूर आठवणी, खूप साऱ्या आठवणी आहेत. पण एकंदरीत आत्ता हा सगळा प्रवास आहे, या प्रवासामध्ये जीवनसंगिनी, जीवनसाथी म्हणून कशा पद्धतीने साथ राहिली आणि यामध्ये आज सुंदर असं गोंडस असं मूल तुमच्या संसार वेळीवर ते फुललेलं फूल आहे, ते तर नेमकं काय भावना असतील, कशी साथ असेल? भरपूर म्हणजे कसं आहे, तुम्हाला सांगितलं तसं की प्रत्येक पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो आणि तसंच माझ्या पत्नीचा माझ्या यशामागं, लग्नानंतरच्या नाही, लग्नानंतरच्या यशामागं खूप माझ्या पत्नीचा मोठा हात आहे की तिने मला आत्तापर्यंतचा आयुष्यामध्ये, इथपर्यंतच्या आयुष्यामध्ये साथ दिली. आणि जे लोक हिनवत होते, जे लोक चिडवत होते की तू तिला आई होऊ शकत नाहीस, या पद्धतीचं तू आईच होणार नाहीस, आणि मग कधी तिचाही लग्न झाल्याच्या नंतर ज्या पद्धतीने हिरमोड होत होता, तीही नर्वस व्हायची, रडायची, काय मी आई होऊ शकत नाही का मला म्हणते ती. ज्या पद्धतीने तिचा जो काही तिच्या आयुष्यामध्ये जो एवढा मोठा तिने निर्णय घेतलेला होता आणि तो निर्णय कुठंतरी त्याचं ते सार्थक झालं, सफल झालं, आणि असं मला म्हणायला हरकत नाही. डोळ्यामध्ये अश्रू देखील तरळताना दिसत आहेत. नेमके हे कशाचे नेमके लपवण्याचा प्रयत्न करतात? हे आनंद अश्रू आहेत. जे लोक, जे नातेवाईकही म्हणतो मी मीडियासमोर, जे हिनवत होते आम्हाला, ज्या पद्धतीने आम्हाला चिडवत होते की अरे बाबा कधीतरी कुणाच्या इथं नातेवाईकाकडे गेल्याच्या नंतर चांगले आणि वाईट 2 प्रकारचे लोक असतात या समाजामध्ये. चांगले लोक खरंच हृदयाच्या अंतःकरणातून म्हणतात की अरे बाबा कधी बाबा होतोय,
तिला म्हणतात कधी आई होते, कधी जिलेबी किंवा पेढा देतोय. आणि एक वाईट लोकांचा ग्रुप असतो जो की एकदम हिनवायचं म्हणून काहीतरी म्हणतात, हिनवायचं म्हणून हिनवायच्या समज 3-4 वर्षाच्या लग्नाच्या कालावधीमध्ये कधी आई होतं, कधी पेढे का चारता का नाही, ज्या पद्धतीचं हे टोमणं भेटत होतं त्या टोमण्याचं हे बाळ आम्ही गोंडस बाळाला संक्रांतीच्या दिवशी हा गोड लाडू हा टोमणा म्हणून आम्ही त्या लोकांना देतोय. म्हणजे त्यांना टोमणा म्हणून हा संक्रांतीचा गोड लाडू म्हणून देतोय. अरे वा, खूप आनंद आणि हेच आनंदाचे अश्रू आज म्हणजे जो लपवतोय किंवा येत आहेत ते आनंदाचे अश्रू आहेत. बाप म्हणून जबाबदारी देखील वाढते आज. भरपूर खूप मोठी जबाबदारी, संगोपन कसं करता? खूप जबाबदारी खूप. आता कसं आहे, आई थोडी आई होती आमच्या सेवेमध्ये बाळाच्या, तिच्या पण आता आई गावाकडे गेलेली आणि आई गावाकडे गेल्यामुळं सगळं आता घरातलं हे सगळं बाकीचं बघतो मी. 29 वर्ष मुलगी म्हणून जगलेलो आहे, तर भरपूर 29 वर्ष मुलगी घरातले नेमकं कामं कोण कशा पद्धतीचे करता? आता कसं आहे, माझ्या जागेवर दुसरा एखादा यूट्यूबर ब्लॉगर असता तर बायकोला कोणत्या पद्धतीची मदत करतोय, भाकरी तापण्यापासून लेकराचे कपडे धुण्यापर्यंत, बाळवते धुण्यापर्यंत सांगितलं गेलं असतं. बरोबर, सगळं सांगितलं गेलं असतं. तर कसं करतोय बघा, तिच्या म्हणजे ते विणी घालून देण्यापासून ते लेकराचे बाळवते कसं धुवून घेतो एखादा प्रॅक्टिकल लाईफ मध्ये नाही, ते दाखवणं वेगळं. मी दाखवत नाही, मी ते आता ॲक्च्युली माझी आई गावी गेली त्यामुळे मी सगळं करतोय. सगळं म्हणजे तिला सगळं मदत करतोय. तिला बाळ रडायला लागलं तर भाकर टाकून देतो, तिची ज्वारीची वगैरे भाजी बनवून देतो, तिला कपडे तिच्या बाळाचे धुतो, तिचे धुतो. या प्रकारचं ती समोर आहे बाजूला माझ्या, तिला विचारा. खरं का? तुमची कशी साथ राहिली त्यांना नेमकी? आणि आज बाळ दिसतंय समोर, काय उत्तर असेल समाजाला? काय उत्तर असेल? हे बाळ हेच उत्तर आहे. बाळ हेच उत्तर आहे. आनंद झालाय फक्त. आणि यांच्यासोबत राहत असताना कसे आनंदाचे क्षण गेले आणि आता सुंदर असं गोंडस असं बाळ झालंय? छान गेले सगळे क्षण. अच्छा, म्हणजे यांच्या संघर्षामध्ये तुमचा खूप मोठा वाटा आहे, त्यामुळे तुम्हाला थोडं का होईना बोलावं लागेल. तर नेमका ह्या संघर्षाचा कालावधी लोक समाज बोलायचे, मात्र समाज बोलत असताना त्यांना काय उत्तर द्यायचा तुम्ही? कशा पद्धतीने तुमची घरी आल्यानंतर चर्चा व्हायची? काही नाही, सांगितलं की माझा निर्णय चुकीचा नाही, मी जे केले ते योग्यच आहे. मला माहिती आहे ना सगळ्या गोष्टी त्यांच्या. अच्छा, आणि दोघांची बॉन्डिंग चांगली होती? हो. म्हणजे सुखदुःखामध्ये त्यांच्या कधी ते नर्वस झाले तर तुम्ही त्यांना समजून सांगायचं? नेमकं कोण समजून सांगायचं? दोघं पण एकमेकाला समजून घ्यायचं. हो. आणि आता हे बाळ हे उत्तर आहे, विशेषतः एवढं सुंदर असं गोंडस बाळ आहे, आम्हाला सुद्धा पाहून आनंद वाटतोय. तर हे सगळं लोकांना काय सांगाल एकंदरीतच? अशा पद्धतीनं निर्णय घेतल्यानंतर हा योग्य निर्णय होता आणि या योग्य निर्णयाचं देवाने फळ दिलं? निर्णय होता. काय होतं? मी जे लग्न केलं ते बरोबर सार्थक ठरलं. सार्थकी ठरलं. आपण पाहतोय ताईंच्या चेहऱ्यावरचा आनंद हा देखील खूप काय सांगतो. मला शेवटचा एक प्रश्न विचारायचा आहे. एक ललिता म्हणून जगलेला प्रवास, तो एक भूतकाळ आहे तुमचा, आणि आता ललित कुमार म्हणून हे वर्तमान आहे. तर या वर्तमानाचा आणि भविष्याची तुलना केली तर नेमकं आत्ताचा जो सुखकर कालावधी त्यातला म्हणतो तो कुठला कालावधी असेल? गोल्डन पिरियड कुठला असेल? आणि ललिता म्हणून जगलेल्यातले जे क्षण होते आणि आता ललित कुमार म्हणून जगलेले क्षण, एकाच आयुष्यावर तुम्हाला हे दोनही पार्ट अनुभवायला भेटतात. भाग्यवान आहात तुम्ही. बघा, 29 वर्ष मुलगी म्हणून जगलो. ज्या 29 वर्षाच्या कालावधीमध्ये कधी एखाद्या फंक्शन कार्यक्रमामध्ये जर गेलो तर आपलं नेमकं अस्तित्व काय आहे? आपण स्त्रीसोबत लग्न करणार की पुरुषासोबत करणार आहे, हे ज्या माणसाला त्या माणसाची आयडेंटिटीच माहिती नव्हती. तो माणूस 29 वर्ष स्त्रीचं आयुष्य जगून नंतर पुरुषाचं जगतो आहे. पुरुषाचं जगल्याच्या नंतर एखाद्या स्त्रीसोबत लग्न करतो आहे. लग्न केल्याच्या नंतर एखाद्या लेकराचा बाप होतो आहे. हे खूप माझ्यासाठी खूप म्हणजे मोलाचं आहे, आनंदाचं आहे. आणि आत्तापर्यंतचं तुम्ही जर विचारत असाल की सगळ्यात मौल्यवान जर क्षण कोणता असेल तर मी म्हणतो हा, की ज्या दिवशी मला या बाळाने बाप होण्याचा मान दिला, तो याच्यापेक्षा तो नव्हता. तोही म्हणणार नाही मी की मी स्त्रीचा पुरुष झालो किंवा मी पुरुष झाल्याच्या नंतर एखाद्या स्त्रीसोबत लग्न केलं, तो नाही. तर मी हे म्हणेन की मी एका बाळाचा बाप झालो. हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा, जगातला सगळ्यात मोठा आयुष्याचा क्षण असेल. बाप म्हणूनचा आनंद तुमच्या चेहऱ्यावरती झळकतोयच. तुमच्या या सुखी संसाराला खूप खूप शुभेच्छा. तुमचं हे जे आयुष्य आहे अशाच पद्धतीने बहरत राहावं, आनंदाने होत राहावं, याच न्यूज 18 लोकमत परिवाराच्या वतीने देखील शुभेच्छा. ताईंच्या चेहऱ्यावरचा देखील आनंद तेवढाच आहे. बाळ झोपले मात्र ते देखील आनंदात, तेवढ्याच आनंदात आहे. म्हणजे या
दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद, घेतलेला निर्णय आणि त्या निर्णयातून आलेलं यश आणि त्या यशामधून समाजाला ज्या पद्धतीने यांनी एक वेगळा आदर्श निर्माण करून दिला आहे, तो आदर्श खरंच वाखाणण्याजोगा आहे. मात्र या काटेरी वळणावरचा हा प्रवास याने सुखकर पद्धतीने करत असताना आज त्यांच्या संसारवेलीवरचं उमललेलं फूल हेच एकूण समाजव्यवस्थेच्या प्रश्नाचं उत्तर आहे असंच म्हणावं लागेल. न्यूज 18 लोकमतसाठी सुरेश जाधव, बीड.